नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तो म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता म्हणजे 20वा हप्ता. अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की हा हप्ता कधी येणार आहे आणि यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहेत, नेमकं चाललंय तरी काय? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पात्र करण्याचे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहेत. मित्रांनो, केंद्र सरकार आता PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पात्र करण्याचा प्रयत्न करते. यापूर्वीच केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रत्येक राज्याला सरकारला आवाहन केलेलं होतं की जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या कागदपत्रांमधील ज्या काही त्रुटी असतील तर त्या दूर करा, त्यांची ओळख पटवा आणि KYC पूर्ण करून घ्या. काही कारणांमुळे यापूर्वी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे थकीत हप्ते देखील दिले जातील अशी घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती. विशेष मोहिमेअंतर्गत आता एक विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, जी 31 मे 2025 पर्यंत राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केली जाते. ज्या पात्र लाभार्थ्यांना अजून हप्ते मिळत नाहीत त्यांची नोंदणी करून घेण्याचं आवाहन या ठिकाणी केलं जाते. KYC आणि आधार लिंकिंग महत्त्वाचं आहे. त्याचसोबत ज्या शेतकऱ्यांचं KYC करणं बाकी आहे त्यांनी ते तातडीने पूर्ण करायला सांगितलं जातंय. ज्या शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन काही त्रुटी होत्या, जसं की लँड सीडिंग वगैरे, त्या ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या पूर्ण करण्यासाठीही प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात. त्यांचे कागदपत्र आणि महत्त्वाचे अपडेट करण्याचे महत्त्वाचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे, या प्रयत्नामुळे आता 31 मे 2025 पर्यंत अजूनही ज्यांना हप्ता मिळत नाही अशा लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मोठ्या प्रमाणात पात्र करण्याची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार फक्त महाराष्ट्रातूनच साधारणपणे 2 ते 2.5 लाख लाभार्थी याच्यामध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर देशभरात 1 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी येणाऱ्या 20व्या हप्त्यासाठी वाढू शकतात. म्हणजे जे आधीपासून पात्र आहेत पण हप्ते मिळत नव्हते ते आता या योजनेत समाविष्ट होतील. तसेच ज्यांनी नवीन नोंदणी केली होती आणि हप्ते सुरू झाले नव्हते ते लाभार्थी देखील आता हप्त्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे. आता 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजना PM किसान योजनेचा 20वा हप्ता जून महिन्यात वितरित केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. त्यानंतर जुलै महिन्याचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो. यासाठी महाराष्ट्रातून 93 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांची पात्र होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर तुमचं KYC बाकी असेल तर ते लगेच करून घ्या. 31 मे 2025 पूर्वी तुमचा ॲग्रीस्टॅक वर जे काही बाकी असेल तर ते पूर्ण करून घ्या. ॲग्रीस्टॅक कार्ड काढणं किंवा ॲग्रीस्टॅक ID काढणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे बँक अकाउंटला PM किसान किंवा इतर कोणत्याही योजनेचा वापरत असाल तर ते आधार लिंक करून घ्या, म्हणजे आधार सीडिंग करून घ्या. यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ मिळायला मदत होईल. PM किसान योजनेबद्दल ही एक महत्त्वाची माहिती होती. हप्ता वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. जे काही नवीन अपडेट येतील ते सर्वात आधी आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करूयात. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा PM किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळत राहील. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.